नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता 10वी सेमी मराठी माध्यमसाठी 4 नंबरची कविता शिकवणार आहे। त्या कवितेचे नाव आहे उत्तम लक्षण। उत्तम लक्षण या शब्दाचा अर्थ आदर्श, गुणसंपन्न असे लक्षण। तर या कवितेचे कवी आहेत संत रामदास। संत रामदासांचा जन्म 1608 मध्ये झाला आणि 1682 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला। संत कवी संत रामदासाच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते। आध्यात्मिक विचाराचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांच्या व्यासंग, चिंतन, समाजाचे आणि जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते। मानवी मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे। तर या प्रस्तावनेचा विचार करत असताना एक व्यासंगी व्यक्तिमत्वाचे कवी, एक व्यासंगी व्यक्तिमत्वाचे साहित्यिक म्हणून संत रामदासांचा उल्लेख करावा लागेल। त्यांच्या नावावरती वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संपदा असून त्या साहित्य संपदेतून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत। या अभंगाचा विचार करत असताना संत रामदासांनी आदर्श व्यक्ती, त्याची लक्षणे कोणती आहेत याविषयीचं विवेचन केलेलं आहे। आदर्शवादाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देत आहे। खरी अर्थानं संत रामदासाची विचारसरणी अतिशय मोलाची विचारसरणी आहे। माणसाने जीवनामध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयीचं मार्गदर्शन करत असताना त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारायला सांगितलेला आहे, विवेकाने वागायला सांगितलेला आहे आणि सत्कर्म करून कीर्ती वाढवायला सांगितलेली आहे। अशा प्रकारचा मोलाचा संदेश या कवितेतून देण्याचा प्रयत्न संत रामदास यांनी केलेला आहे। तर ही त्यांच्या साहित्याचा परिचय करून दिलेला आहे। तर या कवितेचा विचार करत असताना सारासार त्याची प्रस्तावना आपल्याला तयार करायची आहे। ती प्रस्तावना अशी आहे। प्रसिद्ध संत कवी संत रामदास यांच्या श्री दासबोध या संदर्भ ग्रंथातून उत्तम लक्षण ही कविता घेतलेली असून प्रस्तुत कवितेमध्ये उत्तम पुरुषाची म्हणजे आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत। ही झाली प्रस्तावना। या प्रस्तावनेचा उपयोग आपल्याला स्वमतसाठी सुद्धा करता येईल आणि रसग्रहण नावाचा जो प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा ही प्रस्तावना अतिशय मोलाची प्रस्तावना आहे। तर आता या कवितेच्या अंतरंगामध्ये जात असताना जी पहिलं चरण आहे ते पहिले चरण मी वाचतो आहे। त्या पहिल्या चरणाचे कठीण शब्दसुद्धा मी सांगतो आहे, तर तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावून आत्मसात करावे अशी विद्यार्थी मित्राला माझी विनंती आहे। तर पहिल्या कडव्यामध्ये संत रामदास काय म्हणतायत बघा। श्रोती व्हावे सावधान, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची। कठीण शब्दाचा अर्थ लक्षण मी आता सांगितल्याप्रमाणे गुणवैशिष्ट्य, उत्तम, आदर्श,
श्रोती ऐकणारी लोक, सावधान सावध होऊन, सजग होऊन, तत्पर होऊन, जेणे जाणे, बाणे बाणणे, अंगीकारणे स्वीकारणे, सर्वज्ञ सारे जाणणारा, सारे माहीत असणारा, असे हे कठीण शब्द आहेत. तर पहिल्या ओळीचा अर्थ, पहिल्या चरणाचा अर्थ संत रामदास असे सांगतात. उत्तम पुरुषाची, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात, श्रोतेहो, तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणं सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची इच्छा तुमच्या अंगी बाळगावी, ते विचार तुम्ही आत्मसात करावे, असं पहिल्या चरणामध्ये संत रामदास आपल्याला उपदेश करत आहे. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितले बघा, वाट पुसल्याविनं जाऊ नये, वाट पुसल्याविनं जाऊ नये, फळ ओळखल्याविनं खाऊ नये, फळ ओळखल्याविनं खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. कठीण शब्दाचा अर्थ बघा, पुसल्याविन विचारल्याशिवाय, एकाएकी एकदम पटकन लगेचच. तर दुसऱ्या चरणाचा अर्थ असा सांगितलेला आहे, पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळाचे अंतरंग म्हणजे त्यांच्यातील गुण ओळखल्याशिवाय ते कधी खाऊ नये, आणि रस्त्यात पडलेली एखादी वस्तू अचानक पटकन लगेचच ती उचलू नये, असं दुसऱ्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज आपल्याला उपदेश करत आहेत. आता तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितले बघा, जनी आर्जव तोडू नये, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. कठीण शब्दाचा अर्थ बघा, जनी लोकांचे, आर्जव विनंती, पापद्रव्ये पापाने कपटाने मिळवलेली संपत्ती, मिळवलेले धन, मिळवलेला पैसा जोडू नये, साठवू नये, पुण्यमार्ग चांगला मार्ग कदाकाळी कोणत्याही वेळी. तर बघा तिसऱ्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज उपदेश करताना काय म्हणतायत बघा, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा कधीही करू नये, कपट मार्गाने मिळवलेला पैसा हे तुमचं भलं करू शकणार नाही, तुम्हाला जीवनामध्ये ती उपयोगी पडू शकणार नाही. म्हणून कष्टाशिवाय मिळवलेली धन, मिळवलेला पैसा हे निरर्थक आहे, आणि म्हणून कपट मार्गातून पैसा मिळवू नये. पुण्याचा म्हणजे चांगल्या मार्गातूनच तुम्ही पैसा मिळवावा, आणि एखादं चांगलं वर्तन स्वीकारलं तर ते वर्तन कधीही सोडू नये, म्हणजे तुमचं वर्तन हे चांगल्याच प्रकारचं वर्तन असावं. अशा प्रकारचा विचार या नंतरच्या कडव्यामध्ये, नंतरच्या चरणामध्ये संत रामदासांनी सांगितलेला आहे. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, संत संग खंडू नये अंतर्यामी. तर कठीण शब्दाचा अर्थ बघा, तोंडाळ वाटेल ते बोलणारा, वाचाळ व्यर्थ बडबड करणारा, तंडू नये भांडू नये, संत संग सज्जन माणसाची संगत, खंडू नये तोडू नये अंतर्यामी मनातून. तर नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज आपल्याला असा उपदेश करतात, जी तोंडाळ व्यक्ती आहे, जी भांडकुदळ व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये, व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी कधीही तंडू नये,
सज्जनाची संगत कधी मध्ये सोडू नये, मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये, अशा प्रकारचा उपदेश या नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज करत आहेत. आता नंतरच्या चरणामध्ये काय सांगितले बघा. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. शोधल्याविन करू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. कठीण शब्दाचा अर्थ बघा. आळस, काम न करणे. चहाडी, एखाद्याबद्दल वाईट बोलणे, सांगणे. कार्य, काम. सभा, समूहाची बैठक. तर बघा नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज आपल्याला उपदेश करताना काय म्हणताय. काम न करता ऐदीपणे आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उकाळ्या पाकाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणी मनात आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही कार्य, कोणतेही काम करू नये. आणि एकदा हाती घेतलेले काम कधीही अर्धवट सोडू नये, असं नंतरच्या चरणामध्ये संत रामदास महाराज आपल्याला उपदेश करत आहेत. आता पुढच्या चरणामध्ये काय सांगतायत बघा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. पैज गोड घालू नये काही केल्या. पैज गोड घालू नये काही केल्या. बाष्कळपणा, बालिशपणा. पैज, शर्यत. होड, स्पर्धा, किंवा त्याला पैज म्हटलं तरी चालेल. तर नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज आपल्याला उपदेश करताना असं म्हणतात. सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये. मुख दुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे, परंतु बालिशपणाने बोलू नये. बाष्कळ, निरर्थक बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज अथवा शर्यत लावू नये आणि कोणाशीही स्पर्धा करू नये, अशा प्रकारे मोलाचा उपदेश या नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज करत आहे. पुढे काय बघा. कोणाचा उपकार घेऊ नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये, विश्वासघात. परपीडा करू नये, विश्वासघात. कठीण शब्दाचा अर्थ बघा. परपीडा, दुसऱ्याला छळणे, दुसऱ्याला त्रास देणे. विश्वासघात, बेईमानी. तर नंतरच्या कडव्यामध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगत असताना संत रामदास महाराज असे म्हणतात. कोणाचेही उपकार सहसा घेऊ नये. यदा कदाचित घेण्याचा प्रसंग आला तर त्या उपकाराची लगेचच परतफेड करावी. उपकारातून लवकरात उतराई व्हावी. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचाही विश्वासघात किंवा कुणाबरोबरही बेईमानी मुळीच करू नये, अशा प्रकारचा उपदेश या नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज करत आहेत. पुढच्या कडव्यामध्ये काय सांगतायत बघा. व्यापकपण सांडू नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आपले ओझे घालू नये कोणी एकासी. कठीण शब्दाचा अर्थ बघा. व्यापकपण, मोठेपणा. पराधीन, परावलंबी, दुसऱ्यावर विसंबून. ओझे, भार. कोणे एकासी, कोणावरही. सत्यमार्ग, खऱ्याचा मार्ग. असत्य, खोटे. पंथे, मार्गाने, वाटेने. कदा, कधीही. तर बघा नंतरच्या कडव्यामध्ये संत रामदास महाराज आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगत असताना असे म्हणतात. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडून देऊ नये. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडून देऊ नये. मन छोटे करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये, कुणावरही आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये, अशा प्रकारचा विचार
नंतरच्या चरणामध्ये किंवा कडव्यामध्ये संत रामदास सांगत आहेत. बघा आता पुढे, संत मार्ग सांडू नये, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. कठीण शब्दाचे अर्थ बघा. अभिमान, व्यर्थ गर्व, कदा कधीही. मगाशी सांगितल्याप्रमाणे पंथे, वाटेने, मार्गाने. तर नंतरच्या कडव्यामध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगत असताना संत रामदास महाराज असे म्हणतात, सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, खरेपणाने वागावे, असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये, खोटारडेपणा करून वागू नये, खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. अशा प्रकारचा संदेश या नंतरच्या कडव्यामध्ये देण्याचा प्रयत्न संत रामदास करत आहेत. आणि सरतेशेवटी शेवटच्या चरणामध्ये संत रामदास महाराज काय म्हणतायत बघा. अपकीर्ती ते सांडावी, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची, वाट सत्याची. उत्तम पुरुषाची किंवा आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगत असताना संत रामदास शेवटच्या चरणामध्ये असे म्हणतात, अपकीर्तीला बळी पडू नये, कुप्रसिद्धी टाळावी, चांगली कीर्ती वाढवावी, चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे, सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्याचा मार्ग पत्करावा. अशा प्रकारचा विचार त्या सरतेशेवटी संत रामदास महाराज व्यक्त करत आहेत. अशा पद्धतीनं ही कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.